बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसाची शक्यता आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर IMD कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान राज्यात नुसता पाऊसच पडणार नसून अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देखील देण्यात आलाय। त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलेले आहे।